आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे बंधूंचे सूर जुळल्याआधीच मिठाचा खडा, आम्ही केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाही, जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। राऊतांना उत्तर देताना देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं, मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। मिठाचा खडा टाकणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करणे जास्त योग्य असेल। संदीप देशपांडेंचं पद मनसेचं आणि काम भाजपचं। भाजपने देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यानं त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही, शरद कोळींची टीका। संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता। राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यानं ते थांबले, गुलाबराव पाटलांचा आरोप। मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता, तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले, गुन्हा दाखल होईल या भीतीने गुलाबराव पाटील गेले, संजय राऊतांचा गुलाबरावांना प्रत्युत्तर। गद्दार कोण यावर पुस्तक लिहिण्याची गरज, सर्वात मोठा गद्दार संजय राऊत। उद्धव ठाकरेंची जी अवस्था झाली त्याला राऊतच जबाबदार, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं, आगामी निवडणुकांची जबाबदारी घ्यायला तयार, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते, मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू। शिवसेनेतील बंडावरून रामदास कदम यांचा दावा, तर जाधवांना जनता संन्यास घ्यायला लावेल अशी ही टीका। सुरतच्या बॉर्डर पॉईंट जाऊन आले आणि एकनाथ शिंदेंनी त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला आता घेता येणार नाही, नंतर तुमचा विचार करू, अशी चर्चा माझ्या कानावरती आलेली आहे। भास्कर जाधव हाडाचे शिवसेना वाढीसाठी त्यांचं योगदान आहे। मुंबई आल्यावर त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलतील। भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर भास्कर जाधव आजही सक्षम आणि ताकदवान, त्यांची शिवसेनेला गरज, अंबादास दानवेंचं वक्तव्य। भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहे, शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहे। भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ, ते आमचेच आहे।